नमस्कार, एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन रेसिपी आणि ती तुम्ही पाहू शकता की ती अगदी आपल्या घरात रोज बनणारी, प्रसादासाठी बनवणारी आणि लहान मुलांना आवडीने खाणारी अशी रेसिपी म्हणजे शिरा। तुम्ही बघू शकता हा शिरा किती लुसलुशीत बनला आहे, परंतु अतिशय वेगळ्या पद्धतीने मी हा शिरा बनवलेला आहे आणि अगदी झटपट होणारा कमी साहित्यातला हा शिरा मी तुम्हाला कसा बनवला ते आता दाखवते। चला आपण शिरा बनवायला घेऊयात। तर शिरा बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे साहित्य अगदी घरात असलेलं साहित्य आहे, त्यामध्ये जास्त कोणतंही ॲड केलेलं नाही आहे। त्यासाठी मी घेतलेला आहे एक बारीक वाटी रवा। हे पहा एकदम बारीक असा रवा आहे, 1 वाटी घेतलेला आहे। 1 वाटी रव्यासाठी मी घेतलेला आहे पाऊण वाटी साखर आणि पाऊण वाटी साजूक तूप। शिऱ्यासाठी आपल्याला साजूक तूपच वापरायचं आहे, म्हणजे शिरा आपला खूप टेस्टी होतो। आणि त्यासाठी थोडे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, काजू, बदाम आणि मनुके एवढेच घेतले आहेत। आणि लागणार आहे पाणी, 2 ग्लास पाणी। याच्यामध्ये मी कुठेही दुधाचा वापर केलेला नाही। आज आपण फक्त पाण्यामधला शिरा बनवायचा आहे। अगदी लुसलुशीत प्रसादासारखा शिरा तयार होतो, तोही बिना दुधाचा। तर बघा, हे पाणी मी अगोदर गरम करायला ठेवलं आहे। आपला गरा भाजण्या अगोदर 2 ते 3 मिनटं आपल्याला पाणी उकळायला ठेवायचे, पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे। आणि शिरा करण्यासाठी एक कढई वापरायची आहे, ती चांगली गरम करून घ्यायची। तुम्हाला हवं असेल तर नॉनस्टिक पॅन वापरू शकता, परंतु या कढईमध्ये आपल्या शिऱ्याला कलरही खूप छान येतो। तुम्हाला जर पांढरा शुभ्र शिरा करायचा असेल तर नॉनस्टिक पॅन त्यासाठी अतिशय उत्तम। पण मला हा गरा थोडासा लालसर भाजायचा आहे, तो या कढईमध्ये खूप छान भाजला जातो। हे पहा, तूप गरम झालं आहे आपलं आणि असं थोडंसं गरा टाकून बघायचं आहे। जर गरा फुलून वरती आला तर आपलं तूप चांगलं गरम झाले असं, आणि मग आपला हा पूर्ण गरा त्याच्यामध्ये टाकायचा आहे। पहा किती फुलून येतोय गरा, असं आपल्याला परफेक्ट तूप गरम झालेलं पाहिजे, म्हणजे आपला शिरा छान होतो। आपला गरा पूर्ण फुलून येतो, मग तो एकदम असा हलका होतो। जर तुम्ही गार तुपामध्ये जर गरा टाकला तर आपला गरा फुलणार नाही आणि मग शिरा कचकच लागण्याची शक्यता आहे। गरा नीट भाजला जात नाही, तो उमलतही नाही। मीडियम टू लो असं करत करत आपल्याला हा गरा भाजून घ्यायचा आहे। मध्ये मध्ये 1-2 वेळा आपल्याला तूप टाकायचं आहे। आपण अगोदर जास्त तूप टाकलेलं नव्हतं, त्यामुळे जसा जसा गरा थोडा थोडा भाजत येईल तसं तूप टाकायचे। हे पहा, मी 2 ते 3 वेळा असं तूप टाकलेलं आहे आणि आपला गरा आता चांगला भाजलेला आहे। तुम्ही बघू शकता असा कलर आलेला गरा, खरंच खूप छान शिरा होतो। असा जरा गोल्डन कलर आला गऱ्याला की मग आपण घेतलेली साखर टाकायची आहे। ह्या गऱ्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायची। यावेळेस गॅस मात्र पूर्ण लो ठेवायचा आहे, साखर लगेच करपू शकते खाली। आणि साखर मिक्स झाल्यानंतर गरम उकळलेलं पाणी आपल्याला यामध्ये ओतायचं आहे। बघ किती छान असं उकळून आलं आहे सगळं, आपली साखरही त्याच्यामुळे लगेच मेल्ट होती, शिऱ्यामध्ये आपल्या मिक्स होती। गराही गरम पाण्यामुळे चांगला फुलून येतो आणि आपला शिरा अगदी लुसलुशीत बनतो। पाण्याचं प्रमाण थोडं जास्तच घ्यायचं, म्हणजे गरा लुसलुशीत आपला शिरा बनतो। थोडंसं कमी जास्त पाणी झालं तर शिरा आपला कडक होण्याची शक्यता असते, लुसलुशीत बनत नाही आणि एकदम मोकळा मोकळा होतो। पाण्यातच आपल्याला हे ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे चांगले मिक्स होतात सगळ्या शिऱ्यामध्ये आणि त्याला थोडासा नरमपणा येतो। तुम्ही बघू शकता, मी एवढंसं तूप जे ठेवलेलं होतं ते आपण नंतर शिरा आपला तयार होत आल्यानंतर वरून 2 चमचे तूप टाकायचे, म्हणजे आपल्याला शिरामध्ये चांगला तुपाचा स्मेल येतो। अगोदर कितीही तूप टाकलेलं असलं तरी आपल्याला तुपाचा स्मेल तो काही येत नाही, पण वरून थोडंसं तूप टाकलं तरी चांगला आपल्याला चव येते तुपाची त्याला। बघा प्रसादासारखा शिरा तयार झाला आहे, ते छान असा शिरा एकदम लुसलुशीत शिरा तयार झाला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण ह्याला काढून घेऊया। आपला हा शिरा आता तयार झालेला आहे, जास्त पण वेळ ठेवायचा नाही। झाकण ठेवून मी गॅस बंद केला आहे आणि आता आपण हा शिरा थोडासा साईडला काढून घेऊया। आपल्याला राहिलेलं आहे एवढं तूप,
हे ड्रायफ्रूट आपण वरून सजावटीसाठी वापरणार आहोत. हे पहा, असा शिरा मी थोडासा काढून घेतला आहे. अगदी प्रसादाला असतो सत्यनारायणच्या तसा शिरा तयार झालेला आहे. यामध्ये आपण कुठेही दुधाचा वापर केला नाही, फक्त पाण्यामधला हा शिरा आहे. टेस्टही खरंच खूप छान लागते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपली रेसिपी शेअर करा.